Good morning, everyone. This is the last NTT 2024च्या 2024च्या क्वेश्चन पेपरचं डिसेक्शनचं शेवटचं लेक्चर आहे. आणि आपण आता याच्यानंतर रेग्युलर जे टॉपिक्स आहेत 8 हे आपण सुरू करणार आहोत. 23 प्रश्न उरलेले आहेत, ते आपण आता बघूया. मी स्क्रीन शेअर करते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 81, क्वेश्चन आयडी आहे 1046. क्वेश्चन आहे, विच प्रिन्सिपल ऑफ द लर्निंग इज एम्फसाइज while using the ICT for assessment? Principle of own time, principle of own space, both principles of own time and both pace, principle of own time but not own pace. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला तिसरा ऑप्शन आहे, बोथ ओन टाइम अँड ओन पेस. कसं ते आपण बघूया. अंडरस्टँडिंग द क्वेश्चन. आयसीटीचा फुल फॉर्म काय? इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इन असेसमेंट refers to the digital platforms and tools like quizzes, LMS म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्याला सीबीटी असं म्हणतात. आता जे तुम्ही एनटीटीचे क्वेश्चन पेपर सोडवत आहे ऑनलाईन, मॉक टेस्ट वगैरे, हे सगळे सीबीटीच्या अंडर येतात. त्याला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असं म्हणतात. दॅट अलाउज द लर्नर टू परफॉर्म सेल्फ बेस्ड अँड फ्लेक्झिबल असेसमेंट. दिस emphasizes individualized learning where learners learn at their own time. फ्लेक्झिबल शेड्यूल असतं. त्यानंतर अँड लर्न देअर ओन पेस बेस्ड ऑन द स्पीड, ॲबिलिटी अँड द कम्फर्ट लेवल. Meaning of the key terms: principle of own time. Learners can access learning materials or the assessment whenever they choose, flexible in time. Okay. ऑनलाईन टेस्ट अवेलेबल 24/7 ऑर द सबमिशन विंडो. आता जे आपण मॉक टेस्ट घेतो त्यांना असं टाइम बाउंडिंग आपण ठेवत नाही. तर ऑनलाईन सबमिशन, ऑनलाईन टेस्ट हे जनरली 24/7 उपलब्ध असतात. तुम्ही लॅपटॉप ओपन करायचा किंवा पीसी ओपन करायचा, आपले कोड टाकायचे, कोड टाकल्यानंतर लॉग इन करायचं आणि एक टाइम ड्युरेशन सुरू होतो, 2 तास 3 तास. तर तुम्ही कधीही सुरू करू शकता आणि कधीही बंद करू शकता. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ ओन पेस. ओन पेस मध्ये काय आहे? गती. लर्नर कॅन प्रोग्रेस अकॉर्डिंग टू देअर स्पीड. फास्टर ऑर द स्लोअर डिपेंड्स ऑन द अंडरस्टँडिंग. कसं, जसं तुम्हाला एखादा टॉपिक समजला नाही तर तुम्ही काय करणार, तो टॉपिकची व्हिडिओ जे आहेत, लेक्चर जे आहेत, रेकॉर्डिंग, आता बरेच लेक्चर आपले प्री रेकॉर्डेड असतात. तर ते आपण हळूहळू करून किंवा परत परत करून हे करू शकता. म्हणजे सेल्फ बेस्ड मॉड्यूल, अडॅप्टिव्ह लर्निंग टूल्स वापरू शकता. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते मूक आहे. MOOCs, मूक. ठीक आहे. How ICT promotes both principles: own time, online learning environment like Google Classroom, Moodle, or Swayam allow the student to attend the assignments or the watch recorded lectures anytime. Assessment submission windows are asynchronous tests are examples. त्यानंतर ओन पेस, आयसीटी टूल्स लाईक खान अकॅडमी, बायजू, कॉर्सेरा हे जे आहेत, टुडेज आयुर्वेदाचं पण नाव लिहू शकता तुम्ही. लेट लर्नर मूव टू द नेक्स्ट लेवल ओनली व्हेन रीडिंग. लर्निंग अनालिटिक्स ट्रॅक प्रोग्रेस इंडिव्हिज्युअली. जसं आता तुम्ही आपली एखादी टेस्ट देऊन बघा, 15 टेस्ट आता तुम्हाला उपलब्ध आहेत. तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही एखादी टेस्ट देता तर तुमचं प्रोग्रेस तुमच्या आधीच्या लेवलपेक्षा कसं आहे वगैरे सगळं तो ग्राफ एक येतो. तर त्याला म्हणतात ट्रॅक प्रोग्रेस इंडिव्हिज्युअली. Here, the ICT-based assessment emphasizes personalized and flexible learning, promoting both principles together. यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की कशा पद्धतीनं हे प्रेझेंटेशन बघा, छानसं प्रेझेंटेशन. पहिलं का बरोबर नाही, दुसरं का बरोबर आहे नाहीये, तिसरं बरोबर काय, चौथं का बरोबर नाही. प्रिन्सिपल्स ऑफ ओन टाइम बट नॉट ओन पेस कॉन्ट्राडिक्टरी आहे शेवटचं, मग ते बरोबर नाही. इन शॉर्ट, आयसीटी लर्निंग अँड असेसमेंट एम्फसाइजेस पर्सनलाइज असलं पाहिजे, फ्लेक्झिबल असलं पाहिजे, सेल्फ डायरेक्टेड असलं पाहिजे. Whereas the learner can proceed at their own time and pace. त्यानंतर क्वेश्चन नंबर 82, क्वेश्चन आयडिया 1092. Pedagogy involves the organic relation between thought and action, preparation and presentation, assessment and evaluation, curriculum and teaching. तर याचा आन्सर आहे, pedagogy involves the organic
रिलेशन बिटवीन करिक्युलम अँड टीचिंग. थॉट अँड ऍक्शनचा काही संबंध नाही, प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशनचा काही संबंध नाही, असेसमेंट अँड इव्हॅल्युएशनचा काही संबंध नाही. आता मी इनव्हिजिबल पेन घेतो, व्हॅनिशिंग पेन, सॉरी. तर मग तुम्हाला लक्षात येईल. पहिलं वाटत नाही, बरोबर आहे का? दुसरं पण नाही वाटत, तिसऱ्याचा काही संबंधच नाही, फक्त आन्सर आहे फोर्थ. नेक्स्ट तसं बघूया. द टर्म pedagogy refers to the art, science, and practicing the teaching, how teachers plan, organize, and deliver learning experiences. Pedagogy is not just the teaching method. टीचिंग मेथडच नाहीये फक्त, तर इट्स अ डायनॅमिक रिलेशन बिटवीन वॉट टॉट म्हणजे काय शिकवतो त्याला काय म्हणतात आपण. तुमच्यासमोर एक सिलेबस असतो, त्या सिलेबसला आपण करिक्युलम असं म्हणतो. ठीक आहे. अँड हाऊ टॉट म्हणजे टीचिंग प्रोसेस कशी आहे, त्यानंतर पुढचं आहे दिस इंटरकनेक्टेड फॉर्म्स ऑफ ऑर्गॅनिक लिंक मीनिंग बोथ द एलिमेंट डिपेंड ऑन अँड शेप इच अदर. प्रत्येक एकमेकावर डिपेंड. करिक्युलम म्हणजे काय, रेफर टू द कंटेंट, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह अँड एक्सपिरियन्स प्लॅनिंग फॉर स्टुडंट्स अँड इट इज व्हॉट टू टीच ऍस्पेक्ट. टीचिंग कसं आहे, रेफर्स टू द मेथड, अप्रोच अँड स्ट्रॅटेजी यूज टू डिलिव्हर द curriculum. It is how to teach aspect. Thus, effective pedagogy ensures that the teaching practices are aligned with the goal and structure of the curriculum. Why it's called an organic relation? The term organic means living, interdependent, and inseparable. The curriculum provides the direction, content, and objectives. The teaching process provides the action, implementation, and the delivery. Both must evolve together for the meaningful education. One cannot exist इफेक्टिव्हली विदाउट इच अदर. म्हणजे जर समजा सिलेबसच नाही आहे, काहीतरी शिकवतोय आपण, त्याला पण काय